नमस्कार मित्र, मी ऋषिकेश मीराम गुटरायकर आणि परत आपणा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आज आपण आपला जो रनिंग चॅप्टर आहे, कंटिन्यू चॅप्टर आहे बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन, याचा सेशन नंबर 3 कंडक्ट करणार आहोत, ज्यामध्ये आज आपण ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम काय हे बघणार आहोत। ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीमचे वेगवेगळे पार्ट्स, ती कशापासून बनलेली आहे, कोणतं सर्क्युलेटरी फ्लुइड्स ह्यूमनमध्ये यूज केलं जाते, या सर्वांसंबंधी इन डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आज आपण डिस्कस करणार आहोत। तर कुठलाही विलंब न करता आपण ओढूयात आपल्या आजच्या सेशनकडे। बघा, आपल्याला काय दिलेलं आहे की आज आपल्याला ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम बघायची आहे, त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे। बघा, इट इज ऑल्सो नोन ॲज ब्लड व्हस्क्युलर सिस्टीम, म्हणजे ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीमलाच आपण काय म्हणून राहिलो, ब्लड व्हस्क्युलर सिस्टीम। आता ब्लड व्हस्क्युलर सिस्टीम का बरं म्हणतो, कारण ते ब्लड व्हेसल्स पासून बनलेली आहे। काय म्हटलेलं आहे, ब्लड व्हस्क्युलर सिस्टीम। का बरं, की ब्लड व्हेसल्स पासून बनलेली आहे, ब्लड व्हेसल्स पासून बनलेली असल्यामुळे त्याला आपण काय म्हणू, ब्लड व्हस्क्युलर सिस्टीम। त्यानंतर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फंक्शन। आता हे कोणकोणते फंक्शन करते ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती फंक्शन कोणकोणते करते, तर बघा फंक्शन कोणकोणते करते, एक म्हणजे ट्रान्सपोर्टिंगचं, दुसरं आहे हिमोस्टासिस, ते दुसरं काय होमिओस्टासिस, त्याच्यानंतर आहे प्रोटेक्शन। 3 फंक्शन करू राहिली आपली सर्क्युलेटरी सिस्टीम। पहिलं त्याचा म्हटलं आपण ट्रान्सपोर्ट काय काय करते, तर इसेन्शियल न्यूट्रिएंट्स जे आपल्या सेल्सला लागतात त्याला ट्रान्सपोर्ट करते, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करते, आणि जे वेस्ट प्रोडक्ट आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होतात, सेलमध्ये फॉर्म होतात, त्याला सुद्धा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करते, तर सर्क्युलेटरी सिस्टीम। नेक्स्ट आहे होमिओस्टॅसिस। आता होमिओस्टॅसिस काय आहे, तर आपलं म्हणजे बॉडीचं इंटरनल साईडचं जे इक्विलिब्रियम आहे त्याला कॉन्स्टंट मेंटेन ठेवणं। जसं की आपली बॉडी आहे, फॉर एक्झाम्पल आता मी राहतो अकोला जिल्ह्यात, एकदम हॉटेस्ट सिटी, हॉटेस्ट डिस्ट्रिक्ट ज्याला आपण म्हणतो, जगाच्या वर कधी कधी तापमान जाते अकोला जिल्ह्याचं। मग आता मला समजा काश्मीरमध्ये नेऊन ठेवलं तरी माझं जे इंटरनल एन्व्हायरमेंट जे आहे तेच राहणार जे अकोल्यामध्ये होतं, जिथं 45-48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाते उन्हाळ्यामध्ये। मला जर तुम्ही 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे काश्मीरमध्ये नेऊन ठेवलं तरी माझं जे इंटरनल इक्विलिब्रियम आहे हे काय राहणार, कॉन्स्टंटच राहणार। ते कशामुळे, तर आपल्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममुळे। नेक्स्ट फंक्शन आहे प्रोटेक्शनचं। प्रोटेक्ट करते आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीपासून, वेगवेगळ्या डिसीजेसपासून प्रोटेक्ट करण्याचं सुद्धा काम काय, व्हायरसेस, वेगवेगळे पॅथोजन्स आहे याच्यापासूनही प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करते, तर आपली सर्क्युलेटरी सिस्टीम। इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फंक्शनिंग लाईक ट्रान्सपोर्ट, हिमोस्टॅसिस अँड प्रोटेक्शन। इट कन्सिस्ट ऑफ ब्लड। आता ते कशापासून बनलेली आहे बघा, काय काय कन्सिस्ट करते। पहिले तर सर्वात आधी ब्लड, ज्याला आपण सर्क्युलेटरी फ्लुइड म्हटलेलं आहे, ब्लड। अ मस्क्युलर चेंबर हार्ट, म्हणजे मसल्सच्या चेंबर पासून बनलेला एक ऑर्गन ज्याला आपण पंपिंग ऑर्गन म्हणतो, हार्ट। अँड अ नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स, म्हणजे ब्लड व्हेसलचं एक व्हास्ट नेटवर्क, याच्यापासून ह्या 3 गोष्टी मिळून आपली सर्क्युलेटरी सिस्टीम बनलेली आहे। 3 गोष्टी कोणकोणत्या सांगितल्या, एक म्हणजे तुमचं सर्क्युलेटरी फ्लुइड ज्याला आपण ब्लड म्हटलं, एक मस्क्युलर चेंबर्ड पंपिंग ऑर्गन ज्याला हार्ट म्हटलं, आणि तिसरं काय, एक अ नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरी, एक व्हास्ट नेटवर्क आहे तुमच्या बॉडीमध्ये ब्लड कॅपिलरीचं। या 3 गोष्टीपासून तुमची सर्क्युलेटरी सिस्टीम बनलेली आहे। जर अप्रॉक्सिमेटली विचार केला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मधले किती ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतात, तर अप्रॉक्सिमेटली, लक्ष द्या, अप्रॉक्सिमेटली 97,000 किलोमीटर्स। आपण 1 बाय 1 जर एक ब्लड व्हेसल एकामागे एक अशा जोडत नेल्या, पूर्ण ब्लड आर्टरी व्हेन्स सर्व जर काढल्या, तर अबाउट 97,000 किलोमीटर पर्यंत अप्रॉक्सिमेटली आपल्या बॉडीमध्ये एका ॲडल्ट ह्युमन बिंगमध्ये ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतात। ठीक आहे, त्यानंतर बघा आणखी काय दिलेलं आपल्याला, ब्लड। आता सर्वात आधी सांगितलं आपल्याला जे सर्क्युलेटरी फ्लुइड आहे मोस्ट इम्पॉर्टंट। जर आपण कोणतंही फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना आपल्याला काही इंजुरी झाली, काही स्क्रॅचेस आली, तर सर्वात आधी आपल्या बॉडीच्या बाहेर काय निघते, आपण म्हणतो ब्लिडिंग होत आहे, तर काय बाहेर निघते, आपलं सर्क्युलेटरी फ्लुइड ज्याला आपण काय म्हणतो, ब्लड। बघा, आता ब्लड इज अ स्पेशल फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू। बघा, ब्लड काय एक स्पेशल फ्लुइड आहे, कशापासून बनलेला आहे, तर कनेक्टिव्ह टिश्यू पासून। इट कन्सिस्ट ऑफ फ्लुइड मॅट्रिक्स। आता ब्लड काय काय कन्सिस्ट करते, तर फ्लुइड मॅट्रिक्स, त्याच्यानंतर प्लाझ्मा आणि फॉर्म एलिमेंट्स। बघा, मॅट्रिक्स, प्लाझ्मा आणि फॉर्म एलिमेंट्स या 3 गोष्टीपासून तुमचं काय ब्लड फॉर्म झालेलं आहे। ब्लड इज मिझोडर्मल इन ओरिजिन। जर ब्लडची ओरिजिन काढली आपण, तर ब्लड काय मिझोडर्मल इन ओरिजिन। मिझोडर्मल इन ओरिजिन आहे म्हणजे काय, जसं का जेव्हा रिप्रोडक्शन होताना फर्टिलायझेशनच्या वेळेस सर्वात आधी ज्या 3 लेयर बॉडीमध्ये बनतात
त्या म्हणजे एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मिझोडर्म. त्या मिझोडर्मल या लेअर पासून तुमच्या ब्लडची काय ओरिजिन झालेली आहे, त्या लेअर पासून तुमचं ब्लड जे बनलेलं आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ब्लड इज मिझोडर्मल इन ओरिजिन. An adult contain on an average 5 to 6 liters of blood. It's a जनरल नॉलेज थिंग. जवळपास सर्वांना माहीत असते की एका ॲडल्ट ह्युमन बिंगमध्ये जवळपास 5 ते 6 लिटर ब्लड त्याच्या बॉडीमध्ये असते. आता ब्लड म्हणजे नेमकं काय, ब्लड काय आहे बा, तर बघा इट इज रेड कलर, लाल कलरचं असते. सॉल्टी, जर त्याची टेस्ट घेतली असेल तर मॅक्झिमम टेस्ट घेतो आपल्याला कुठं लागलं तर आपण आपला माउथमध्ये आपलं फिंगर इन्सर्ट करतो ना, त्याच्यामुळे काय होते की ते ब्लड आपल्या टंगला लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होते, त्याची टेस्ट जाणवते. तर ॲक्च्युअलमध्ये सॉल्टी टेस्ट आहे ब्लडची. व्हिस्कस लिक्विड आहे, असं चिकटावा त्याच्यामध्ये आहे. अँड हेवियर दॅन वॉटर, आणि वॉटरपेक्षा काय हेवियर आहे. बघा ब्लडबद्दल आपण काय बोललो, रेड कलरचं एक लिक्विड आहे, सॉल्टी आहे, व्हिस्कस आहे आणि हेवियर दॅन वॉटर आहे. ब्लड इज स्लाइटली अल्कलाइन. ब्लडचं नेचर जर पाहिलं तर कसं आहे, स्लाइटली अल्कलाइन. आणि त्याची पीएच सांगितली आहे, इट इज 7.4. एकदम डोक्यात लॉक करून ठेवायची. केव्हाही पण विचारलं तर ब्लडची पीएच किती असते, इट इज 7.4, म्हणजे स्लाइटली अल्कलाइन आहे ब्लडचं नेचर. इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ बफर दॅट इज मेंटेन पीएच ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू. बघा ब्लड काय बफर म्हणून सुद्धा काय करते, वर्क करते. म्हणजे नेमकं काय करते की हा मेंटेन करण्याचं काम करते. पीएच, त्याची पीएचची जे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 7.4, याला मेंटेन ठेवण्याचं काम करते. द स्टडी ऑफ ब्लड इज नोन ॲट हेमॅटोलॉजी. म्हणजे ज्या सब्जेक्टमध्ये, ज्या ब्रांचमध्ये आपण ब्लडची स्टडी करू त्या ब्रांचला आपण काय म्हणू, हेमॅटोलॉजी. हे आहे हेमॅटोलॉजी. हेमॅटोलॉजी म्हणजे काय की द ब्रांच which deals with the study of blood is known as hematology. नंतर काय सांगितलं आहे, the process of formation of blood is known as hematopoiesis. ज्या प्रोसेस थ्रू आपल्या बॉडीमध्ये ब्लड फॉर्म होऊन राहिलं त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं, हिमॅटोपियोसिस. बघा हिमॅटोपियोसिसद्वारे आपल्या बॉडीमध्ये ब्लड फॉर्म होते. आणि हेमॅटोलॉजी हे एक ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण ब्लड संबंधी अभ्यास करतो. ब्लड कंटेन 55% ऑफ प्लाझ्मा अँड 45% ऑफ फॉर्म एलिमेंट्स. बघा काय सांगितलं आहे, ब्लडमध्ये काय काय असते, 55% मध्ये प्लाझ्मा असते आणि 45% मध्ये काय ब्लड सेल. ब्लड सेललाच आपण काय म्हणतो, फॉर्म एलिमेंट. ब्लड सेललाच आपण काय म्हणतो, फॉर्म एलिमेंट्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आणखी काय दिलं आपल्याला, प्लाझ्मा. आता प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय की इट इज स्ट्रॉ कलर्ड लिक्विड पार्ट ऑफ द ब्लड. ब्लडचा एक पार्ट आहे प्लाझ्मा, त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रॉ कलर्ड. स्ट्रॉ म्हणजे स्ट्रॉ कलर्स मीन्स आपण याला असं म्हणू शकतो की पेल येलो कलर. पेल येलो कलर. स्ट्रॉ कलर मीन्स कोणता, पेल येलो कलर. हे एक स्ट्रॉ कलरचं लिक्विड पार्ट आहे ब्लडचा. 90 to 92% ऑफ प्लाझ्मा कंटेन वॉटर. वॉटरमध्ये 90 ते 92% पर्यंत काय असते, वॉटर प्रेझेंट असते. प्लाझ्मा कंटेन 6 to 8% प्रोटीन. आणखी बघा प्लाझ्मामध्ये काय असते, 6 to 8% मध्ये काय असते, प्रोटीन्स असते. मेजर प्रोटीन प्रेझेंट इन प्लाझ्मा आर फायब्रिनोजेन. बघा आता जे प्रोटीन्स प्रेझेंट असतात प्लाझ्मामध्ये ते कोणकोणते आहेत, फायब्रिनोजेन आहे, दुसरा ग्लोब्युलिन्स आहे, तिसरा अल्ब्युमिन आहे आणि चौथा काय, प्रोथ्रॉम्बिन आहे. हे 4 प्रकारचे जे प्रोटीन्स आहेत ते कोणामध्ये प्रेझेंट असतात, तर प्लाझ्मामध्ये. फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रॉम्बिन यांचं वर्क काय बघा, फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रॉम्बिन आर इसेन्शियल फॉर क्लॉटिंग ऑफ ब्लड. ब्लडच्या क्लॉटिंगसाठी इम्पॉर्टंट असणारे 2 प्रोटीन कोणते कोणते सांगितले तुम्हाला, फायब्रिनोजेन अँड प्रोथ्रॉम्बिन. आता ग्लोब्युलिनचं वर्क काय, तर बघा ग्लोब्युलिन्स आर इन्व्हॉल्ड इन इम्युन सिस्टीम. तुमच्या इम्युन सिस्टीम म्हणजे तुमची जे इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्याचं काम आहे, जे इम्युन सिस्टीम करते त्याच्यामध्ये कोणाचा रोल आहे, तुमच्या ग्लोबिन या प्रोटीनचा. अँड हेल्प्स इन द अँटीबॉडी सिंथेसिस. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये एखाद्या अँटीजेनच्या अगेन्स्टमध्ये जेव्हा एखादी अँटीबॉडी फॉर्म केल्या जाते त्या अँटीबॉडीच्या सिंथेसिसमध्ये रोल कोणाचा आहे, ग्लोब्युलिन. आणि म्हणूनच त्या अँटीबॉडीला आपण काय म्हणतो, इम्युनोग्लोब्युलिन. लक्षात येऊ ना, आपण अँटीबॉडीला इम्युनोग्लोब्युलिन का म्हणतो, कारण की ग्लोब्युलिन हे प्रोटीन हेल्प करते अँटीबॉडी सिंथेसिससाठी. त्याच्यानंतर बघा अल्ब्युमिन हेल्प इन द मेंटेनिंग ऑस्मोटिक बॅलन्स. आता अल्ब्युमिनचं फंक्शनिंग सांगितलं आहे. अल्ब्युमिन कशासाठी हेल्प करू राहिला, मेंटेन करण्यासाठी ऑस्मोटिक बॅलन्स. कशाचं, प्लाझ्मा. सो दॅट वॉटर फ्रॉम द ब्लड डू नॉट एस्केप इन टू टिश्यू फ्लुइड. ज्याच्यामुळे काय होते की वॉटरचं काय सांगितलं आहे, वॉटर एस्केप करू शकत नाही टिश्यू फ्लुइडमध्ये. लक्षात येऊ राहिलं. हे होतं सगळं आपला प्लाझ्माबद्दल. आणखी बघा आणखी काय सांगितलं प्लाझ्माबद्दल, प्लाझ्मा ऑल्सो कंटेन मिनरल्स. प्लाझ्मामध्ये आणखी काय काय असतात, मिनरल्स असतात. आता मिनरल्स कोणकोणते आहेत, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, हायड्रोजन कार्बोनेट, क्लोरीन.
हे एक्सेट्रा हे सगळे काय आहेत मिनरल्स आहेत जे प्रेझेंट कोणामध्ये असतात प्लाझ्मामध्ये. प्लाझ्मा ऑल्सो कंटेन फूड मटेरियल्स. प्लाझ्मामध्ये फूड मटेरियल सुद्धा असतात जसं की ग्लुकोज, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड, ग्लिसेरॉल हे सगळे जे फूड मटेरियल्स आहेत हे प्लाझ्मामध्ये असतात. प्लाझ्मा ऑल्सो कंटेन मेटाबॉलिक वेस्ट म्हणजे आपल्या सेलच्या प्रोसेसमध्ये सेलची जे मेटाबॉलिक प्रोसेस आहे याच्यामध्ये जे मेटाबॉलिक वेस्ट फॉर्म होतात हे सुद्धा कोणामध्ये असतात तर प्लाझ्मामध्ये. ते कोणकोणते आहेत बघा मेटाबॉलिक वेस्ट, त्याच्यानंतर हार्मोन्स, रेस्पिरेटरी ॲसिड एक्सेट्रा ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा कोणामध्ये येऊ राहिल्या आपल्या प्लाझ्मामध्ये. त्याच्यानंतर फॅक्टर्स फॉर क्लॉटिंग म्हणजे कोॲग्युलेशन. क्लॉटिंग अँड कोॲग्युलेशन इज अ वन वर्ड. बघा फॅक्टर जे रिस्पॉन्सिबल आहेत किंवा इसेन्शियल आहेत तुमच्या कोॲग्युलेशनसाठी क्लॉटिंगसाठी ते कोणामध्ये प्रेझेंट असतात तर आर प्रेझेंट इन प्लाझ्मा बट इन इनॅक्टिव्ह फॉर्म. बघा इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात प्लाझ्मामध्ये जे की क्लॉटिंग फॅक्टर आहेत. त्याच्यानंतर प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड ॲज सिरम. बघा सिरम म्हणजे काय की प्लाझ्माच फक्त त्याच्यामध्ये काय असणार आहे जे क्लॉटिंग फॅक्टर आहेत ते अब्सेंट असणार आहे म्हणजे प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर इज नोन ॲज सिरम. हे झालं आपला प्लाझ्माबद्दल. आणखी समोर काय सांगितलं आपल्याला आता ब्लड सेल्स किंवा फॉर्म एलिमेंट्स बद्दल. दुसरा पार्ट आपल्या ब्लडचा ब्लड सेल्स किंवा फॉर्म एलिमेंट्स. आता ब्लड सेल्स किंवा फॉर्म एलिमेंट्स काय तर आपल्या ब्लडमध्ये ज्या ज्या सेल्स प्रेझेंट आहेत त्याच्याबद्दल आपल्याला एक एक करून इन डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघायची. बघा आता फॉर्म एलिमेंट्स बद्दल काय सांगितलं आहे. ह्युमन ब्लड कंटेन 3 टाइप्स ऑफ फॉर्म एलिमेंट्स. ह्युमन ब्लडमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्म एलिमेंट्स असतात म्हणजे 3 वेगवेगळे प्रकार सेलचे पडतात इथं. कोणकोणते बघा एक सांगितलं आहे तुम्हाला आरबीसीस ज्याला आपण रेड ब्लड कॉर्पस्कल्स म्हणतो. त्यालाच बघा आरबीसीसलाच आपण काय म्हणतो आरबीसीसला इरिथ्रोसाइट्स. दुसरा टाईप सांगितला तुम्हाला व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स WBCs त्यालाच आपण काय म्हणतो ल्युकोसाइट्स. WBCsला आपण काय म्हणून राहिलो ल्युकोसाइट्स. आणि तिसरा टाईप सांगितला आहे तुम्हाला प्लेटलेट्स आणि प्लेटलेट्सलाच आपण काय म्हणतो थ्रोम्बोसाइट्स. बघा प्लेटलेट्स आणि यालाच आपण काय म्हणतो थ्रोम्बोसाइट्स. लक्षात आलं. हे आपल्याला एक एक करून तिन्ही टॉपिक जे आहेत ह्या तिन्ही फॉर्म एलिमेंट तिन्ही सेल्स आहेत एक एक करून इन डिटेलमध्ये बघायचं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण काय काय डिस्कस केलं की ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीमबद्दल पाहिलं. ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम कशापासून बनलेली आहे. ब्लड व्हेसलचं नेटवर्क आहे. मस्क्युलर 4 चेंबरचं एक हार्ट ह्युमनमध्ये आहे बरोबर आहे ना जे की पंपिंग ऑर्गन म्हणून वर्क करत आहे. त्याच्यानंतर ब्लड आहे सर्क्युलेटरी फ्लुइंग म्हणून ब्लडचे कंपोनंट पाहिले. पहिलं प्लाझ्मा पाहिलं आणि दुसरं काय आता फॉर्म एलिमेंट्स पाहिलं. हे फॉर्म एलिमेंट्स इन डिटेलमध्ये आपल्याला नेक्स्ट सेशनमध्ये याचा अभ्यास करायचा आहे. तोपर्यंत आधी यापूर्वी झालेले जे या चॅप्टरचे सेशन आहेत ते बघा जेणेकरून तुम्हाला जे पुढचे सेशन येतील ते समजण्यास सोपी जातील. आणि जर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.